नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी एक नवीन प्लॉटची मुलाखत घेऊन आलो आहे। आज आम्ही सध्या मुक्काम पोस्ट कविठा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती या भागात आम्ही आलो आहे। सोबत शेतकरी आहे, शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केलेली आहे, तुम्ही बघू शकता। पहिले शेतकरी आहेत, त्यांचा परिचय घेऊ, त्याच्यानंतर समोरच्या एपिसोडची सुरुवात करू। सर नमस्कार। नमस्कार। तुमचा पूर्ण परिचय द्या। मी प्रमोद वामनराव पटारे, माझं मूळ गाव कविठाच आहे। सध्या मी अंजनगावला राहतो। पेशाने मी इंजिनियर आहे। सध्या रिटायरमेंट घेतलेला आहे, म्हणून जरा शेतीत इंटरेस्ट आहे, म्हणून शेती करत आहे। म्हणजे तुम्ही अंजनगाववरून इथे शेती अंजनगावरून रोज येतो मी इथे शेती करायला। बरं, तर आता तुम्ही या मिरची पिकाची लागवड केली आहे, कुठली व्हेरायटी आहे साहेब? ही तलवार म्हणून व्हेरायटी आहे, तलवारची लागवड केली। मिरची दरवर्षी करता का या? नाही, माझं पहिलंच वर्ष आहे मिरचीचं। आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी मिरची पहिल्यांदा लावलेली आहे। इथं पूर्ण ट्रीटमेंट ग्रीन लाईफ कृषीटेक अंतर्गत चालू आहे। तर आपण शेतकऱ्यांना विचारू, शेतकऱ्यांनी कसं कसं याच्यावर नियोजन केलं आहे। सर सांगा सोडून। मला सर्वात आधी याच्यामध्ये सुनील सरांनी ड्रिंचिंग करायला लावलं। बरं, ते ड्रिंचिंग घेतलं, त्याच्यानंतर ग्रीन लाईफचे त्यांनी जे जे मला प्रॉडक्ट सांगितले हां हां। त्याच्याप्रमाणे मी याच्यावर फवारणी केलेली आहे। तर काय वाटतं सर तुम्हाला आज प्लॉट बघून? मला माझ्या प्लॉटवर कोणताच व्हायरस आलेला नाही अजून। कोणत्याही व्हायरसचा अटॅक नाही आहे, अटॅक कुठल्याही नाही आहे. प्रकारचा रोग नाही आहे? रोग नाही आहे आणि पानं वगैरे चांगले मोठे झालेले आहे। पानाची साईज थोडं झूम करून दाखवा। म्हणजे पानाची साईज बघून असं वाटत आहे का हा शिमला मिरचीचं पान आहे? पानाची साईज बघू शकता आपण, हां ही पानाची साईज आहे। हां। आणि पानावर कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा नागाडीचा अटॅक नाही आहे, किंवा झाड जर आपण असं शेक केलं तर काहीच नाही। कुठल्याही प्रकारे थ्रिप्सचा अटॅक याच्यावर नाही आहे। नाही. म्हणजे पूर्ण प्रकारे म्हणजे पूर्ण नियोजन इथं ग्रीन लाईफ कृषी Green Life अंतर्गत चालू आहे। तर आता तुमच्या भागात सगळ्यात जास्त मिरचीचं उत्पादन घेतला जातो कविठामध्ये कविठामध्ये, तुमच्या भागात काय परिस्थिती आहे? बाकीच्या ठिकाणी काय परिस्थिती आहे साहेब? बाकीच्या ठिकाणी व्हायरस मध्ये आता लोक सांगतात, मी तर गेलो नाही पाहायला, हां. पण लोक म्हणतात व्हायरसमुळे आम्ही बरं 300-300, 400 खोड काढलेले आहे। बरं मी अजून एकही खोड काढलेलं नाही। तर साहेब, तुम्ही यांच्या प्लॉटवर आलेले आहे, तुमचा अगोदर परिचय द्या। मी प्रशांत रुपरावजी पटारे कविठा, बरं, आमची चुलत भाऊ. अच्छा तुमचे भाऊ आहे. तर काय वाटतं साहेब तुम्हाला मिरची बघून? मिरची एक नंबर मिरची म्हणजे आली हं. आता बाकीच्याही तुलनेत हा प्लॉट एक नंबर आहे. तुम्ही बाकीचे प्लॉट बघितले असतील ना? हा बघितलं. तर काय वाटतं तुम्हाला, तुलनात्मक काय वाटतं? तुलनात्मक म्हणजे हे यांचं जे आहे बहुतांश जे आहे ट्रीटमेंट, सुनील सर करत आहे ना इथं market मध्ये. सुनील सरांचा ट्रीटमेंट याच्यात खूप काही बदल आहे. चांगला फ्रेश प्लॉट आहे, कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे। रोग नाही आहे, विशेष म्हणजे व्हायरस झाला पण दिसत नाही. हां, हां. बाकी इतर ठिकाणी कसं आहे, व्हायरसमुळं आमच्या इथं उपरणं चालू आहेत मिरची. बरोबर, रासायनिक खताचा जास्त वापर केल्यामुळे व्हायरस, हा, रसशोषक किडींचा अटॅक होतो आणि व्हायरसचा. आमच्या इथं रासायनिकचा वापर खूप भरपूर प्रमाणात आहे. बरोबर बरोबर। त्यामुळं जवळपास हा किती एकराचा प्लॉट आहे? माझा जवळपास 3.5 एकराचा प्लॉट आहे। हा 25,000 खोड आहे। 3.5 एकराचा प्लॉट आहे आणि याही पेक्षा खालचा जे भाग आहे पूर्वेकडचा, तो आणखी चांगला आहे। सुरुवातीला हा प्लॉट मागे होता, थोडा मागे होता आणि हे माझं आंतरपीक म्हणून मी घेत आहे सध्या। माझे 7 वर्षाचे झाड आहेत संत्र्याचे, त्याच्यामध्ये 2 लाईन म्हणजे 4.5 फुटाच्या अंतरावर टाकलेलं आहे आणि एक सव्वा फुटावर झाड लागलेलं आहे। पहिला थोडा आपण पहिला थोडा अजून घ्यायचा आहे, तर याचं जे आले होते लहान लहान लसणावळी मिरची मी काढून टाकली आधी। म्हणजे ग्रोथ याची झाली growth पाहिजे, साठी. त्याच्यामुळे तुम्ही ते हो. सेटिंग काढून टाकली. सेटिंग काढून टाकली पहिली, बरं. म्हणून थोडं 8 दिवस लेट झाला आहे. हम्म. 2 मिरच्या काढायच्या माझी ही जवळपास समजा 25 जुलैची लागवड आहे। 25 जुलै जुलैची लागवड आहे। 25 जुलै म्हणजे 25 जुलै, आता ऑगस्ट, नाही, 25 जुलै जून 25 जूनची लागवड 25 आहे ना? जूनची लागवड आहे, सॉरी। हां, म्हणजे अजून 2 महिना व्हायचा, 1.5 महिना झाला. 1.5 महिना झालेला हा आहे 1.5 महिन्याचा प्लॉट आहे समजा. आणि हा जवळपास मागे आहे, हा. हां हां. त्या मागे मागे आहे. समोरचा प्लॉट आणखी समोर आहे. तुम्ही खालच्या- थोडंसं पूर्ण प्लॉट दाखवा ना सर, थोडंसं प्लॉट शूट करा, प्रत्येक ठिकाणी दाखवा, क्वालिटी दाखवा शेतकऱ्यांना. याच्यापेक्षा मोठ्या होत्या मी तोडल्या। म्हणजे पानाची साईज, ग्रीनरी, काळोखी, फुटवा, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सेट झालेली आहे। तर काय वाटते साहेब तुम्हाला? मी तर समाधानी आहे। आता सध्या माझी तारकाठी बांबू बांधणी चालू आहे मिरचीसाठी, हवेला पडू नये म्हणून। आता बाकीच्या ठिकाणी जे कंडिशन बघता, तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये उत्पन्न होईल का? उत्पन्न
करण्याची अपेक्षा आहे मला. तुमची तोडी वगैरे झाल्यावर तुमचा अजून एक आपण एपिसोड बनवू. हो, चालेल. तर आजपर्यंत तुम्ही समाधानी आहे ग्रीन आजपर्यंत मी लाईफ पूर्ण ग्रीन लाईफमुळे समाधानी. आता तुम्ही तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? मी संदेश देऊ इच्छितो की आपण केमिकल सोडून जैविकच्या मागे लागा आणि ग्रीन लाईफवर जास्त तुम्ही भर द्या. बिलीव्ह करू शकता. बरं. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही पठारे सरांना ऐकलं, त्यांचा मिरचीचा प्लॉट तुम्ही बघितला. तर तुम्हाला असेच जर नवीन नवीन मुलाखती जर बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. मी तुम्हाला त्या प्रश्नाचे पूर्णपूर्ण उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. तर तुम्हाला मार्गदर्शन सुनील सर करा. मला सुनील खोडसकर सर अंबाड्याचे हां, एक नंबर मार्गदर्शन. सुनील सर तुमचं मोबाईल नंबर सांगून द्या. तुम्ही या भागात मार्गदर्शनाचं काम मी करता. सगळ्या शेतकऱ्यांना अशी विनंती करतो, आव्हानही करतो की तुमचं जे कोणतं पीक राहील किंवा तुम्ही लागवड करता तर त्याच्यामध्ये एकच आपण काळजी घेतली पाहिजे की रोग आल्यानंतर आपण जे ट्रीटमेंट करतो ते न करता ग्रीन लाईफ तुम्हाला असं मार्गदर्शन करते की प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याकडे असल्या पाहिजे. बरोबर. तर माझा नंबर आहे 94 21 82 22 82. नमस्कार. नमस्कार.